कंबाईन 2024 प्रिलियम्सचे आपण भूगोलाचे जे काही PYQ आहेत त्याचे आपण स्पष्टीकरण आणि त्याचे उत्तर आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा. आता आपल्याला घाट दिले आहेत फोंडा, माळशेज, हनुमंते घाट आणि थळघाट, आणि रस्ते दिलेले आहेत मुंबई नाशिक, कोल्हापूर कुडाळ, ठाणे अहमदनगर, कोल्हापूर पणजी. आता ह्यामध्ये जर पाहिलं तर एक ट्रिक आहे आपल्याकडे. थळमाळावर बोर झाल्यावर कुंभ आंबा फोडतो आंबोलीत. तर ही जी ट्रिक आहे तर ती उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी आपण ही ट्रिक वापरू शकतो. तर सगळ्यात वरती उत्तरेकडे जर म्हणलं तर थळ म्हणजे थळ घाट येतो, त्यानंतर माळशेज घाट येतो, त्यानंतर बोर घाट येतो, कुंभारली, आंबा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. त्यानुसार जर आपण पाहिलं तर फोंडा घाट जर पाहिलं तर कोल्हापूर आणि पणजी ही जोडी लागते. त्यावरून आपण पर्याय क्रमांक 2 आणि 4 ह्याच्यावरती जाऊ शकतो. माळशेज घाट जो आहे तो मुंबई आणि नाशिक या दरम्यान आहे. त्यानुसार आपल्याला लगेचच क्लिक होते की याचं ॲन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 असे येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, शंभू महादेव डोंगररांग. आता शंभू महादेव डोंगररांग जर पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे भीमा आणि कृष्णा. तर ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे. आता आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्या काय आपल्या महाराष्ट्रातील रांगा आहेत उपरांगा, तर त्यासाठी एक ट्रिक आहे. पुण्यातून माळ काढून हरिश्चंद्राने शंभू महादेवाच्या गळ्यात घातली. आता पुढा इथं आपण 7 पुढा घ्यायचं आहे. पुण्यातून माळ काढून माळला आपण 7 माळ घ्यायचे. त्यानंतर हरिश्चंद्राने बालाघाट असं घ्यायचं आहे आणि शंभू महादेव डोंगररांग असं पुण्यातून माळ काढून हरिश्चंद्राने शंभू महादेवाच्या गळ्यात घातली. आता ह्याच्यामध्ये आपण नद्यांचा एक असाच एक क्रम आहे. नद्यांचा जर पाहिलं तरी 7 पुढाच्या वरती नर्मदा, त्यानंतर 7 पुढा आणि 7 माळाच्या मध्ये जर म्हणलं तर तापी नदी, 7 माळ हरिश्चंद्र डोंगररांग यांच्यामध्ये गोदावरी नदी, हरिश्चंद्र आणि शंभू महादेव यांच्यामध्ये भीमा नदी, आणि शंभू महादेव आणि सह्याद्री, तर ह्या 2 डोंगररांगाच्या मध्ये कृष्णा ही नदी येते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन 3 भीमा आणि कृष्णा असे येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. पहिला, त्यामध्ये अग्निजन्य खडक, लोह, सोने आणि तांबे आढळते. तर हा जो काय ऑप्शन आहे तर हा करेक्ट आहे. त्यानंतर स्तरित करतात खडकात चून खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. तर हाही ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर रूपांतरित खडकात अभ्रक व गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. आता नाहीत हा जो वर्ड आहे तर त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकत आहे. तर ही खनिजे आढळतात असं पाहिजे होतं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. व बरोबर असे ते. त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे हे बरोबर आहे. त्यानंतर पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का तर मांजरा ही जी नदी आहे तर ती गोदावरीची उपनदी आहे. सिंदफणा नदी ही गोदावरीच्या उत्तरेकडील उपनदी आहे, तर हे स्टेटमेंट चूक आहे. सिंदफणा ही गोदावरीची उपनदी आहे परंतु ती दक्षिणेकडील उपनदी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर फक्त अ आणि ब असे येत आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश डॅश व डॅश डॅश आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते 4 आणि 6 म्हणजेच ऑप्शन 2 असे येते. 1960 साली जर 4 विभाग पाहिले तर ते कोकण, पुणे, औरंगाबाद म्हणजे सध्याचे संभाजीनगर, त्यानंतर नागपूर असे 4 विभाग होते. त्यानंतर 1981 साली पुण्यातून नाशिक विभाग हा तयार झाला आणि 1996 साली नागपूरमधून अमरावती हा विभाग तयार झाला. त्यामुळे 1920 किंवा सध्या जर पाहिलं तर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर जोड्या लावा. यामध्ये मृदा संबंधी जोड्या आहेत. तर यामध्ये कापसाची काळी मृदा. आता कापसाची काळी मृदा जी आहे ती महाराष्ट्र पठारी प्रदेशावर आपल्याला आढळते. त्यामुळे आता जर ऑप्शननुसार पाहिलं तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 यामध्ये आपलं ॲन्सर येणार आहे. त्यानंतर जांभी मृदा ही कोकण प्रदेशामध्ये आढळते. त्यानंतर बला 1 नंबर. तसं जर पाहिलं तर आताच आपलं ॲन्सर निघतं आहे. ॲन्सर आहे क्रमांक 2
आता आपण पुढे पाहू तांबडी मृदा जी आहे, तांबडी मृदा, तर ही तांबडी मृदा जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये आढळते आणि भरड उथळ मृदा जी आहे तर ती सह्याद्रीच्या पूर्व भागात आढळते. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला आपण पंजाब हिमालय असं म्हणतो. आता पंजाबमध्ये हिमालयाचे जे पंजाब हिमालय, तर याचं उत्तर आहे सिंधू आणि सतलज. त्यामुळं याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला काय म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लो वारे. आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर चहा वारे असं कोणतंही वारे नसतं. त्यानंतर नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी. नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी हे जे वारे आहे तर ते वायव्येकडून आसामकडे येत असते. पंजाबमध्ये ज्यावेळेस कालबैसाखी हा सण होतो तर या सणानंतर हे वारे वायव्येकडून आसामकडे वाहत असते. त्यानंतर स्वामीनाथन यांच्या व्याख्यानुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे, आता खाली ऑप्शन दिलेले आहेत. आता आपण पाहू स्वामीनाथन आयोगानुसार जे काय रेनफॉलचं जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तर त्यामध्ये आपण पाहतो सर्वात पहिल्यांदा फार्मिंग संबंधी त्याला आपण ड्राय फार्मिंग म्हणतो, ड्रायलँड फार्मिंग म्हणतो आणि रेनफीड फार्मिंग म्हणतो. आता ड्राय फार्मिंगमध्ये जर पाहिलं तर ड्राय फार्मिंगमध्ये साधारणतः 750 mm पेक्षा कमी पाऊस असावा लागतो. ड्रायलँडमध्ये 750पेक्षा जास्त आणि 1150पेक्षा कमी आणि रेनफीडमध्ये 1150पेक्षा जास्त. त्यामुळे आता आपल्याला इथे जे विचारले हे ड्राय फार्मिंग विचारलेलं आहे तर ह्याच्यामध्ये 750पेक्षा कमी असं आपल्याला ऑप्शन शोधावं लागणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ड. त्यानंतर शेवटचा प्रश्न यामध्ये भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. तर याच्यामध्ये ऑप्शन 1 महानगरपालिका किंवा नगरपालिका असणे हे बरोबर येते. त्यानंतर ऑप्शन ब यामध्ये 5000पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. आता हाही स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. आता हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. या ठिकाणी 75% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असं पाहिजे होतं. त्यानंतर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400पेक्षा जास्त, तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते अ, ब व ड. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर आहे.